तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे निफ्टीमध्ये. तर निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅप अप होती. पीडेच्या वर आणि ओपनिंग दिली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली बुलिश क्रिएट केली, बट हा जो हाय लावलेला आहे हा एक्झॅक्टली एक रेजिस्टन्स लेवलवर आहे. मी इथे लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं की इथे आपल्याला बाईंग करायचं नाही आहे. इथे एक रेंज क्रिएट होऊ द्या. त्यानंतर जेव्हा हा वरच्या साईडनी काढेल तर इथे आपला जो एस एल आहे तो पण स्मॉल होऊन जाईल आणि इथे जर रिव्हर्सल ॲक्टिवेट झाला, जो की आपण डाऊन साईडनी प्ले करू शकतो, तर या टार्गेटपर्यंत, तर इथे पण जो एस एल आहे तो स्मॉल होऊन जाईल. तर एक्झॅक्टली त्यांनी त्या लेवलवर रिॲक्ट केलेला आहे. इथे पुन्हा सेलर ॲक्टिवेट झाले आणि स्ट्रॉंग रेड कॅन्डल क्रिएट केलेली आहे. कॅन्डलची क्लोजिंग पण स्ट्रॉंग होती, तर इथे क्लिअर झालेलं होतं की हा डाऊन साईडला जाऊ शकतो. बट या कॅन्डल नंतर एक कॅन्डल ग्रीन केली आणि त्यानंतर कंटिन्युअसली डाऊनफॉल दाखवलेला आहे. डायरेक्टली जो येऊन पोहोचलेला आहे तो पीडेचवर येऊन पोहोचलेला आहे, जे की आपलं टार्गेट लेवल होतं. याच्यामध्ये आपला कोणताही सेटअप ट्रिगर्ड नाही झालेला आहे, कारण की तुम्ही जर बघाल तर कॅन्डल एकही आपल्या फेवरमध्ये नव्हती. दोन्ही साईडनी वीक होत्या आणि व्होलेटिलिटी पण क्रिएट करत होता. जर तुम्ही बघाल तर ही जी मोमेंटम होती स्लो होती. ज्या प्रकारे स्पीड पाहिजे होती त्या प्रकारे नव्हती. इथे जेव्हा यांनी एक रेंज क्रिएट केली आणि डाऊन साईडला आला, तर ही जी कॅन्डल आहे यामध्ये एक सेटअप दिसत होता. बट यांनी जी क्लोजिंग दिलेली आहे ते वरच्या साईडनी दिली, त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. त्यानंतर तर ही जी मोमेंटम आहे ही तर डायरेक्ट आहे, तसंही आपल्या सेटअपमध्ये नाही आहे. आणि ही जी रेंज होती यानंतर तर रिस्क लॉट प्रॉपरली मॅच नव्हता, कारण की जो टार्गेट लेवल आहे तो ऑलरेडी डन झालेला होता. तर ही जी मोमेंट आहे आपण टोटली इग्नोर केली. त्यानंतर हा इथे भरपूर वेळ थांबलेला आहे, ऑलमोस्ट या स्पेसमध्ये की या स्पेसमध्ये. जे ऑप्शन प्रीमियम आहे, जे की कॉल साईडचे होते, ते डिस्काउंट प्राईजवर सुरू होते. तर मी तुम्हाला लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं की भरपूर जणांना इथे वाटत असेल की हा अपसाईडला जाऊ शकतो, कारण की ऑलरेडी डिस्काउंट प्राईजवर सुरू होते. बट आपल्याला इथे अपसाईडला ट्रेड नाही करायचा आहे, जोपर्यंत ही लेवल अपसाईडला काढत नाही तोपर्यंत. आणि प्रॉपरली त्यांनी त्यावरच रिॲक्ट केलेलं आहे. ही जी रेंज क्रिएट केलेली होती, मी सांगितलेलं होतं की जसंच पीडेच्या खाली एक कॅन्डल क्लोजिंग होईल तर आपण एंट्री एक्झिक्यूट करू. तर ह्या कॅन्डलमध्ये आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे. ह्या कॅन्डलने स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली आहे पीडेच्या खाली आणि ह्यानंतर जे टार्गेट होतं ते सरळ सरळ हे लेवल होतं, जे की याने इथे डन केलेलं आहे. तसेच या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एस एल लावलेला. नेक्स्ट कॅन्डलमध्ये जे टार्गेट आहे ते डन झालेलं होतं. त्यानंतर यांनी जे टार्गेट डन केलं, एक कॅन्डल होल्ड केली आणि शार्पली अपसाईडला मोमेंटम दाखवलेला आहे. मी एक्सपेक्ट केलेलं की ही जी कॅन्डल आहे ही फक्त घाबरवण्यासाठी किंवा पॅनिक क्रिएट करण्यासाठी होऊ शकते. यानंतर जर हा इथे थोडा थांबला आणि डाऊन साईडला आला तर पुन्हा या रेंजमध्ये हा टाइम स्पेंड करू शकतो आणि या लेवलपर्यंत हा क्लोजिंग देऊ शकतो. बट तसं न करता यांनी अपसाईडला व्होलेटिलिटी क्रिएट केली आणि जेवढी पण डाऊन साईडला मुवमेंट केलेली होती टोटली यांनी इथे रिकवर केलेली आहे. ऑलरेडी या लेवलपासून तर या लेवलपर्यंत मी 40 पॉईंट प्लसमध्ये होतो. बट जेव्हा हा अपसाईडला निघाला तर जो माझा सोल्ड केलेला स्ट्राईक प्राईस होता तो ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट येऊन राहिलेला होता. आणि जर 40 पॉईंटमध्ये आपण प्लसमध्ये होतो आणि त्यानंतर जर कॉस्ट टू कॉस्ट येत आहे तर मग त्याला बुकिंग करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तर मी इथे 10 पॉईंट्स बुक करणार होतो. बट ज्या प्रकारे इथे स्पाईक होत्या, जे पण लाईव्ह स्ट्रीममध्ये होते त्यांना माहिती असेल कशा प्रकारे इथे स्पाईक लागत होते. मी इथे 10 पॉईंट बुक करणार होतो, बट स्पाईकमध्ये आपले काही 8-9 पॉईंट्स इथे बुक झालेले आहे, जे की या कॅन्डलमध्ये होते. कारण की ऑलरेडी या कॅन्डलचा हाय आणि इथे ब्रेक केलेला होता आणि जर कॉस्टच्या वर जाऊन जर हा एस एल ट्रिगर करताय तर मग त्यामध्ये काही सेन्स नाही आहे. ऑलरेडी ही जी रेंज आहे, जे की यांनी इथे लो लावला होता, ऑलरेडी याच्या आतमध्ये हा आलेला होता. तर इथे आपल्याला बुकिंग करणं हाच एक पर्याय होता. तर जसंच इथे वरच्या साईडनी स्पाईक लावला तर मी जो एस एल लावलेला होता त्याला मी मॉडिफाय केलं आणि मार्केटमध्ये जी प्राईस सुरू होती त्यामध्ये मी त्याला बुक करून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघाल की ही जी रेंज आहे याला टोटली रिस्पेक्ट केलेला आहे. या रेंजमध्ये त्यांनी टाइम स्पेंड केला आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण रेंजमध्येच आहे. आज निफ्टीची एक्सपायरी पण होती, त्या अकॉर्डिंग यांनी भरपूर पेशंट टेस्ट पण केलेली आहे. इथे यांनी डायरेक्ट मोमेंटम दाखवला, इथे यांनी टार्गेट डन केलं, त्यानंतर भरपूर वेळ या रेंजमध्ये घालवलेला आहे. डायरेक्टली वोल्टाईल करून एक ब्रेकडाऊन दाखवलं, टार्गेट फर्स्ट कॅन्डलमध्ये त्यांनी डन केलं. त्यानंतर शार्पली अपसाईडला मोमेंटम दाखवलेली आहे आणि अपसाईडला पण यांनी व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे. त्यांनी पण स्ट्रॉंग माइंडनी एंट्री एक्झिक्यूट केली असेल आणि प्रॉपरली लेवलवर त्यांनी बुक केलेलं असेल, त्यांचं इथे बुक झालेलं असेल. अदरवाईज आपण कशाप्रकारे इथे बुक केलेलं आहे ते तो तुम्हाला इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपली सायकोलॉजी होती ते इथे तुम्हाला समजलेलं असेल. तर ह्याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. बँक निफ्टीची पण ओपनिंग चांगलीच आज गॅपअप होती. मी ज्या प्रकारे सांगितलं की दोन्ही इंडायसेस जे आहेत ते रेजिस्टन्स लेवलवर येऊन पोहोचलेले होते, ह्याचा पण याच्या जवळपास रेजिस्टन्स होता. याची जी डाऊन मुवमेंट होती ही पण एवढी काही खास नव्हती. तुम्ही बघाल की डाऊन साईडला मुवमेंट करत होता आणि जी क्लोजिंग देत होता तो वरच्या साईडनी होता. ही कॅन्डल आणि ही कॅन्डल, तिन्ही कॅन्डल जर तुम्ही बघाल तर सेम आहेत. ऑलमोस्ट यांनी टार्गेट लेवल जे आहे ते डन करून दिलेलं आहे आणि याच्या खाली पण हा निघाला असता तर हे जे हर्डल आहे हे खूप जवळजवळ होते. त्या अकॉर्डिंग इथे टार्गेट काढणं थोडंसं डिफिकल्ट जात होतं, त्यामुळे आपण याला इग्नोर केलेलं आहे. मी इथे सांगितलेलं होतं, इथे भरपूर जणांनी मला लाईव्ह स्ट्रीममध्ये विचारलेलं होतं की अपसाईडला मोमेंटम दाखवत आहे आणि ब्रेकआउट पण आहे, तर इथे ट्रेड घ्यायची का? तर इथे मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं होतं की आपल्याला इथे इग्नोर करायचं आहे. जोपर्यंत ही लेवल काढणार नाही आणि याच्यावर WRCने क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत आपल्याला इथे इग्नोर करायचं आहे. आणि एक्झॅक्टली आपल्या लेवलवर यांनी रिस्पेक्ट केलेला आहे. इथे एक शूटिंग स्टार टाईप कॅन्डल क्रिएट केली, त्याचा लो ब्रेक केला, कॅन्डल ॲक्टिवेट केली आणि त्यानंतर शार्प डाऊनफॉल दाखवलेला आहे.
तर तुम्ही बघत असाल की यानंतर कंटिन्युअसली डाऊन साईडला आला आणि हे जे मी हर्डल सांगितलेलं होतं ऑलमोस्ट याला टच केलेलं आहे. यांनी पण चांगली व्होल्टिलिटी क्रिएट केली, अपसाईडला मोमेंटम दाखवलेला आहे आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण याने रेंजमध्येच दिलेली आहे. तर इथे तुम्हाला दिसेल की ही जी मोमेंटम आहे डायरेक्टली आहे, तर ही आपल्या सेटअपमध्ये नाही आहे. हा रेंजमध्ये होता, तर हा पण आपल्या सेटअपमध्ये नाही आहे. ही कॅन्डल आणि निफ्टीची कॅन्डल सेम टायमिंगला होती, तर आपण निफ्टीला एक्झिक्यूट केलेला आहे. कारण की यांनी जी क्लोजिंग दिलेली होती ही जस्ट पीडेजच्या वर होती आणि जी निफ्टीची क्लोजिंग होती ती पीडेजच्या खाली होती. कन्फर्मेशन तिथे जास्त होतं, प्रोबॅबिलिटी जास्त तिथे वाटत होती. त्यामुळे आपण निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे. निफ्टीला एक्झिक्यूट करण्याचं कारण पण मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं. यांनी पण टार्गेट जे आहे ते डन करून दिलेले आहे. दोघांचा सेटअप सेम होता. ज्यांनी पण इथे ट्रेड घेतलेला असेल त्यांचं पण टार्गेट इथे बुक झालेलं असेल. तर या प्रकारे तुम्हाला बँक निफ्टीचं पण एक्सप्लेनेशन इथे समजलेलं असेल. एकच ट्रेड होता जो की इथे होता आणि या टायमिंगला आपण निफ्टी एक्झिक्यूट केल्यामुळे आपण बँक निफ्टीला इग्नोर केलेला आहे. तर दोन्ही इंडायसेसचे एक्सप्लेनेशन इथे तुम्हाला समजले असतील. तर आता बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा जो ट्रेड मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 2:10 तिथे मी निफ्टीचा 21,550चा सी सोल्ड केलेला, तो केलेला आहे T9 मध्ये आणि याला जे मी बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 2:27 21,550चा सी तो केलेला आहे 81 मध्ये. याच्यामध्ये चांगले पॉईंट्स होते, बट व्होलॅटिलिटीच या प्रकारची होती की आपल्याला तिथे 10 पॉईंट्समध्ये सॅटिस्फाईड राहावं लागलं. होप करतो तुम्ही पण तुमची पोझिशन आज प्रॉपरली मॅनेज केली असेल आणि चांगल्या लेवलवर त्याला बुक केलेलं असेल आणि दिवसभर कशा प्रकारे मार्केटने मूव्हमेंट केलं जे लाईव्ह स्ट्रीममध्ये असतील त्यांना तर माहितीच आहे की तिथे मी एक्सप्लेन केलेलं होतं. आणि याचबरोबर जे आपण जे लाईव्ह स्ट्रीम करतोय याचा पण तुम्हाला फायदा होत असेल, कारण की मार्केटला बाहेरून ऑब्झर्व करणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण की अशा मार्केटमध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग माइंडसेट नाही ठेवला तर त्याचे रिझल्ट काय येतात तुम्हाला माहिती असतील. तर ज्यांना कोणाला पण लर्निंग वाढवायची असेल, प्रॉपरली प्लॅन अकॉर्डिंग एक्झिक्यूट करायचं असेल तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेऊन लगेचच तुम्ही आमच्यासोबत लाईव्हमध्ये जोडू शकता आणि तुमची लर्निंग वाढवू शकता. त्याचबरोबर जे मी हे रोज एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे आजच्या ट्रेडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.